मी नागपूरच्या एका गावामध्ये एका मॅडमच्या घरी नोकरी करत होतो. मालकीनबाईचे गावामध्ये खूप मोठे घर होते. घरापुढे अंगणसुद्धा मोठे होते. मी सायकलवरच मालकीनबाईचे काम करत होतो. घरातले सुद्धा सर्व काम ती माझ्याकडूनच करून घेत होती आणि बाहेरचे सुद्धा सामान आणणे ही माझीच जबाबदारी होती. पण माझ्या मालकीनबाईची एक गोष्ट माझ्या समजण्यापलीकडे होती. ती घरात एकटीच राहत होती आणि जशी रात्र व्हायची 11 वाजल्यानंतर ती मला म्हणायची की तू तुझ्या खोलीतून बाहेर येऊ नकोस. ही गोष्ट मला खूप हैराण करायची की मी खोलीच्या बाहेर का नको येऊ. मालकीनबाई मला पगार खूप चांगला देत होती, त्यामुळे मी मालकीनबाईची गोष्ट टाळली नाही. मी तिच्या सर्व गोष्टी ऐकायचो. मी इथे पैसे तर कमवायला आलो होतो. मी माझ्या मामाच्या मुलीवर खूप प्रेम करत होतो, पण मामा आमच्या दोघांच्या नात्याला तयार नव्हता. कारण मी काहीच काम करत नव्हतो किंवा पैसे कमावत नव्हतो. मी सुरुवातीपासूनच आळशी माणूस होतो. मला कष्ट करून पैसे कमवायला आवडत नव्हते. मामाने मुलीच्या हट्टापायी मला एक संधी दिली. मामा मला म्हणाला की जर तू 2 वर्षाच्या आतमध्ये 20 लाख रुपये कमावून आणले तरच मी माझ्या मुलीचा हात तुला देईल, आणि जर तू रक्कम जमा नाही केली तर मी तिचे दुसरीकडे लग्न लावून देईल. मामाला माझा स्वभाव चांगलाच माहिती होता, त्यामुळे त्यांनी ही अट मला घातली होती. मी माझ्या आईचे काही दागिने विकले आणि इकडे नागपूरमध्ये आलो. सुरुवातीला तर खूप मुश्किलने मला नोकरी मिळाली आणि पैसेसुद्धा कमी होते. पण नंतर त्या मालकीनबाईने मला नोकरीवर ठेवले. ना मी शिकलेलो होतो ना मी मेहनती होतो, त्यामुळे मला मालकीनबाईचे काम चांगले वाटले. घरातले थोडेफार काम असायचे आणि मार्केटमध्ये एखादी चक्कर मारायला लागत होती आणि त्याच कामाचा मला पगार चांगला मिळत होता. माझ्या मालकीनबाईंच्या काही गोष्टी मला खूप विचित्र वाटायच्या. मालकीनबाईंचे पती दुसऱ्या देशात राहत होते. मी विचारले होते की मालक परत कधी येणार आहेत. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या की आता ते 5 वर्षानंतरच येतील, कारण ते आत्ता तर 4 महिन्यापूर्वी गेले आहेत. मालकीनबाईंचे हे उत्तर ऐकून मी शांत राहिलो. माझी मालकीनबाई जास्त वयाची नव्हती. कमीत कमी तिचे वय 30 ते 35 वर्ष यामध्ये असेल. पण कधी कधी मला मालकीनबाई विचित्र वाटायची. रात्रीच्या वेळेस जेव्हा मी क्वार्टरमध्ये झोपायला जायचो तेव्हा ती माझ्या खोलीला बाहेरून कुलूप लावायची. मला खूप आश्चर्य वाटायचे की ही माझ्या खोलीला बाहेरून कुलूप का लावते. पण नंतर माझ्या मनात विचार यायचा की कदाचित तिला याची भीती वाटत असेल की ती या बंगल्यात एकटीच आहे, त्यामुळे आपल्या बचावासाठी ती माझ्या खोलीला बाहेरून कुलूप लावत असेल. पण एक दिवस तर संध्याकाळीच माझ्या मालकीनबाईने मला माझ्या खोलीत जायला सांगितले. मी जेव्हा मालकीनबाईंना कारण विचारले तर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मला म्हणाली, तुला दिसत नाही का आकाशात किती ढग दाटून आले आहेत. मी एक वेळ अंगणात उभे राहून वर आकाशात पाहिले. ढग तर खरंच दाटून आले होते, पण याचा आणि मी खोलीमध्ये जाण्याचा काय संबंध होता. मी मालकीनबाईला म्हणालो, मॅडम, आकाशात ढग दाटून आल्यावर आणि मी खोलीत गेल्यावर काय फरक पडतो. तर मॅडम म्हणाली, आता खूप जोरात पाऊस होईल. मी म्हणालो, होऊ दे ना मग जोरात पाऊस आल्यावर मी खोलीत बंद का होऊ. माझे बोलणे ऐकल्यानंतर मालकीनबाई काही वेळ शांत उभी राहिली, पण खूप काळजीत वाटत होती. सारखी सारखी आकाशात पाहत होती, सोबतच तिथे चक्रा मारत होती. आपल्या हातांच्या बोटांना कडाकडा मोडत होती. चेहऱ्यावरचा पूर्णपणे रंग उडाला होता. मला माझ्या मालकीनबाईची काळजी कळत नव्हती की शेवटी तिच्या या पावसासोबत काय प्रकरण आहे. मला तिच्या काळजीचे कारण समजतच नव्हते. काही वेळातच पाऊस सुरू झाला आणि हळूहळू पावसाचा जोर वाढू लागला. जसजसा पाऊस जोरजोरात पडायला लागला मालकिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडत चालला होता. ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती. शेवटी मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळेस मला कोणते महत्त्वाचे काम नव्हते. मी विचार केला की चला मी पावसामध्ये भिजतो. जसं मी अंगणात एका कोपऱ्यात भिजण्यासाठी उभा राहिलो तेव्हा मालकीनबाई मला म्हणाली, इथे का उभा आहेस. मी म्हणालो, मॅडम, पाऊस पडत आहे आणि पावसात तर सगळे असेच भिजून आनंद घेतात. आता तुम्हाला जर पावसाची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या खोलीत जा. मालकीनबाई म्हणाली, असे कर, तू इकडे ये. मालकीनबाईने मला तिच्या खोलीकडे येण्याचा इशारा केला. ही गोष्टसुद्धा मला खूप हैराण करणारी होती, कारण जेव्हापासून मी तिच्या घरातील कामं करत आहे तिने कधीच मला तिच्या खोलीत यायला सांगितले नव्हते. मी हळूहळू चालत मालकीनबाईच्या खोलीकडे गेलो. ती तिच्या कपाटातून पैसे काढत होती. माझ्या हातात पैसे दिले आणि मला म्हणाली की दुकानात जा आणि किराणाचे सामान घेऊन ये. मी म्हणालो, मॅडम, सकाळी तर मी किराणा घेऊन आलो आहे.
खरंच मी सकाळीच सर्व किराणा भरला होता. कोणतीच गोष्ट आणायची विसरलो नव्हतो. तरी मी मॅडमला म्हणालो, मॅडम आता काय आणायचे आहे का? मॅडम म्हणाली, असे कर, आणखीन 1 आठवड्याचा किराणा भरून आण. मी म्हणालो, मॅडम आत्ता खूप जोरात पाऊस पडत आहे. या पावसात तर सर्व सामान खराब होऊन जाईल. ती म्हणाली, माझ्याच पैशांचे सामान भिजेल ना, मग तू का काळजी करतोस? तुला काय फरक पडतो? तू फक्त इथून जा. मला तर तिच्या अक्कलेवरच संशय येत होता. खरंच तिला अक्कल नव्हती का? इतक्या जोराच्या तुफानी पावसात ती मला किराणा सामान आणायला सांगत होती. या पावसात तर डाळ, तांदूळ, पीठ सगळंच काही खराब होऊन जाईल. मी म्हणालो, अहो मॅडम, या पावसात सर्व सामान खराब होऊन जाईल. मालकीनबाईने मला एक मजबूत प्लॅस्टिकची मोठी पिशवी दिली आणि म्हणाली, हे पकड आणि यामध्ये सर्व सामान टाकून लवकर ये. आता वेळ न घालवता लवकर माझ्या घरातून बाहेर जा आणि 2 तासाच्या आतमध्ये येऊ नकोस. मला आता जाणवत होते की मालकीनबाईला मला या घरातून या वेळेला बाहेर काढायचे आहे. मी खूप हैराण होऊन गेलो होतो. मी मालकीनबाईकडून पैसे घेतले आणि बाहेर निघून गेलो. तसं तर मला पाऊस खूप आवडतो. मी तिची सायकल काढली आणि सायकलवर बसून पावसाची मजा घेत किराणा दुकानाकडे निघालो. किराणा दुकानावर सुद्धा पोहोचलो. दुकानदाराला पैसे दिले आणि म्हणालो, डाळ, तांदूळ, पीठ जे काही आहे ते सगळं देऊन टाका. जोपर्यंत सामान भरून होत नाही तोपर्यंत मी बाहेर जाऊन आलोच आणि मला काहीच घाई नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 तासात सामान भरून ठेवू शकता. मी 2 तासात परत येतो. माझे हे बोलणे ऐकून तो दुकानदार सुद्धा विचित्रपणे माझ्याकडे पाहत होता. मी तिथे बाहेर पावसात गेलो आणि पावसात खेळणाऱ्या मुलांसोबत स्वतः खेळू लागलो. सध्या माझे वय 22 वर्ष होते, पण माझा पावसात भिजण्याचा खूपच आवडता छंद होता. गल्लीमध्ये मुले पावसात खेळत होती आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत फुटबॉल खेळत होतो. पूर्ण 1.5 तासानंतर जेव्हा पावसाचा जोर कमी झाला तेव्हा मी सामान घेऊन परत घरी आलो. सामान सुद्धा वाचले होते. जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी काळजीत पडलो. मालकीनबाई अंगणात बसून रडत होती. मला तर तिचे रडण्यामागचे कारण कळतच नव्हते. जसे मी गेटच्या आतमध्ये आलो, मालकीणीने मला पाहून पटकन स्वतःचे अश्रू पुसले. मी मालकीनबाईकडे पाहिले तर मला तिचे डोळे सुजलेले वाटत होते. जसे काय मागच्या 2 तासापासून ती फक्त रडतच होती. मी सुद्धा ते पाहून काळजीत पडलो होतो. मी मालकीनबाईला म्हणालो, मॅडम सर्व ठीक तर आहे ना? मालकीन म्हणाली, हो सर्व काही ठीक आहे. तू जा आणि हे सामान किचनमध्ये ठेवून ये आणि मी स्वयंपाक बनवला आहे, तू जेवून घे. एवढे बोलून मालकीनबाई तिच्या खोलीत निघून गेली. मी खूप हैराण होऊन जात होतो. माझी मालकीन खूप विचित्र होती. ना ती शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरी जात होती, ना त्यांना भेटत होती, ना कोणत्या गल्लीतल्या महिलेला आपल्या घरी येऊन देत होती. मालकिनीचा नवरा तसाही बाहेरच्या देशात होता. मला तर समजत नव्हते की मालकीनबाई घरात बसून बसून बोर का होत नव्हती. मालकीनबाईने तर शेजारच्या बायकांशी मैत्री करायला हवी होती, त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारायला हव्या होत्या, पण कोणीच मालकिनीच्या घरी येत नव्हते. जर कोणी चुकून मालकिनीच्या घरी येत होते तर मालकीन त्याच्यासोबत असा चुकीचा व्यवहार करत होती की त्यामुळे तो माणूस परत इथे येण्याचे नाव सुद्धा घेत नव्हता. हा पावसाळी ऋतू होता, त्यामुळे 2 महिने तर पाऊस पडणारच होता. पण मला मालकीनबाईची ही गोष्ट खूप विचित्र वाटायची की जेव्हा कधी आकाशात ढग दाटून यायचे की आता लगेच पाऊस चालू होईल, तेव्हा ती मला पैसे द्यायची आणि म्हणायची की घरातून बाहेर जा आणि किराणा सामान घेऊन ये. कधी म्हणायची की त्या दुकानातून घेऊन ये, तर कधी म्हणायची ह्या दुकानातून घेऊन ये. मालकीनबाई मला अशा दुकानांचा पत्ता द्यायची की ती दुकाने इथून खूप दूर असायची, जिथून परत येण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी लागत होते. आणि मी जेव्हा घरी यायचो तेव्हा मालकीनबाई रडतच असायची. मला तिच्या रडण्यामागचे कारण समजत नव्हते. रोजच पावसात मला बाहेर पाठवल्यामुळे, रोजच मी पावसात भिजल्यामुळे आता माझी तब्येत खराब व्हायला लागली होती. मी आजारी पडू लागलो होतो. आज सकाळपासूनच मला शिंका यायला लागल्या होत्या आणि तापसुद्धा अंगात भरला होता. आज संध्याकाळी जेव्हा पाऊस यायला लागला तेव्हा मला म्हणाली की हे घे, पैसे घेऊन जा आणि सामान घेऊन ये. मी म्हणालो, मॅडम मला ताप आला आहे, मी नाही जाऊ शकत आणि तसे पण घरात सगळे किराणा सामान आहे. महिनाभर जरी किराणा आणला नाही तरी आपल्याला गरज भासणार नाही. माझे बोलणे ऐकून ती काळजीत पडली. माझे डोळे आणि चेहऱ्याला पाहून म्हणाली, असे कर, मी तुला गरम दूध देते आणि सोबतच ताप न येण्यासाठी गोळी देते.
तू ती खा आणि आराम कर. मला खूप आश्चर्य वाटले होते, कारण असा दयाळूपणा तर मालकीनबाईने माझ्यासोबत याआधी कधीच केला नव्हता. ती फक्त मला 1 कप चहाचा देत होती आणि त्यामध्ये दुधापेक्षा तर पाणीच जास्त असायचे. आणि आता तर दुधाचा ग्लास आणि दुधासोबत तापाची गोळी दिली होती आणि सोबतच अजून एक छोटी गोळी होती. कदाचित ती झोपेची गोळी होती. जसे मी दुधाच्या ग्लासासोबत त्या गोळ्या घेतल्या तेव्हा मालकीनबाई म्हणाली, आता असे कर, माझ्या खोलीत जाऊन झोप. हे ऐकून तर मी खूप वाईटरित्या चकित झालो होतो. मी म्हणालो, मॅडम, हे तुम्ही काय बोलत आहात? मी तुमच्या खोलीत कसं झोपू शकतो? मालकीन म्हणाली, पाऊस पडल्यानंतर हवामान खूप थंड पडले आहे. ज्या खोलीत तू झोपतोस त्या खोलीच्या छतातून पाणी गळते, त्यामुळे तू आणखीन आजारी पडशील. मग कोण तुला सांभाळणार? मी तुझे जास्त नखरे सहन करणार नाही, त्यामुळे तू माझ्याच खोलीत झोप. घरात आणखीन खोल्या आहेत, मी एखाद्या खोलीत झोपून जाईल. मी म्हणालो, मग मॅडम, तुम्ही मला दुसरी खोलीसुद्धा झोपायला देऊ शकता. मी त्या खोलीत झोपून जाईल. मी तुमच्या खोलीत झोपू नाही शकत. मला ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती आणि मालकिनीच्या या बोलण्यावर आश्चर्यसुद्धा वाटत होते की ती मला तिच्या खोलीत झोपायला का सांगत आहे, कारण घरात तर अजून काही खोल्या रिकाम्या होत्या. जर तिला माझी एवढीच काळजी होती तर ती मला दुसऱ्या खोलीत सुद्धा झोपायला सांगू शकत होती. मग स्वतःच्याच खोलीत का? माझे बोलणे ऐकून ती मला रागात ओरडली. म्हणाली, मी जे म्हणत आहे ते निमूटपणे कर. माझ्या खोलीत जाऊन झोप. मला खूप टेन्शन आले होते. मी नकारसुद्धा देऊ शकत नव्हतो. एकतर अंगात ताप भरला होता आणि दुसरे कदाचित झोपेच्या गोळीचा असर माझ्यावर व्हायला लागला होता. मी मालकिनीच्या खोलीत गेलो आणि बेडवर जाऊन पडलो. 5 मिनिटच झाले होते की मी गाढ झोपेत गेलो. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा पूर्ण अंग माझे ठणकत होते. कदाचित मला अजूनसुद्धा ताप होता. खूप मुश्किलने मी बेडवर उठून बसलो. जशी माझी नजर समोर गेली, मला तर धक्काच बसला. समोर मालकीन उभी होती आणि आपल्या कपाटातून माहिती नाही काय काढत होती. माझा प्रयत्न हा होता की मी गुपचूप खोलीच्या बाहेर जाऊन. ही तर मालकिनीचीच खोली होती, त्यामुळे त्यांच्या 100हून अधिक गरजेच्या वस्तू इथेच होत्या. माहिती नाही त्यांनी मला रात्री आपल्या खोलीत का झोपायला सांगितले होते. मी खूप मुश्किलने उठून उभा राहिलो, पण माझे डोके अजूनसुद्धा वाईटरित्या दुखत होते आणि गरगर करत होते. हळूहळू चालत मी खोलीच्या बाहेर आलो. थोड्या वेळानंतर माझ्या मागून मालकीन आली आणि म्हणाली, तू का बाहेर आलास? मी तर फक्त माझी गरजेची वस्तू घ्यायला आले होते. आता आतमध्ये जा आणि आराम कर. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. मला समजत नव्हते की माझी मालकीन माझ्यावर इतकी मेहरबान का होत होती. मला काहीतरी गडबडच वाटत होती. असे वाटत होते की आता जे काही होत आहे ते ठीक नाही. ती एक सुंदर स्त्री होती. तिचे वय कमीत कमी 30 ते 35 वर्ष असेल, पण ती तरुण आणि खूप सुंदर दिसायला होती. मला तिच्या खोलीमध्ये राहणे, उठणे, बसणे अजिबात बरोबर वाटत नव्हते. मी म्हणालो, नाही मॅडम, मी इथेच ठीक आहे, मी जातो. मी माझ्या क्वार्टरमध्ये जाऊन माझ्या कॉटवर पडलो, पण परत मला जाणवले की छतातून पाणी गळाल्यामुळे माझी कॉट भिजली होती आणि आत मी ओल्या अंथरुणावरच पडलो होतो. ताप तर मला पहिल्यापासूनच होता, त्यामुळे आता माझे अंगसुद्धा थंडीमुळे थरथर करू लागले. मालकीन माझ्यासाठी स्वतः नाश्ता बनवून घेऊन आली होती. जेव्हा मला थंडीने थरथर करताना पाहिले तेव्हा म्हणाली, पाहिले आपल्या हट्टामुळे काय झाले? मी तुला म्हणत होते इकडे झोपू नकोस, माझ्या खोलीत जाऊन आराम कर, पण तू खूप हट्टी आहेस. हे बोलून मालकीनबाईने ट्रे एका साईडला ठेवला आणि माझ्या एका हाताला पकडले आणि आसरा देऊ लागली, कारण मला उभे राहता यावे म्हणून. यावेळेला मला ताप आल्यामुळे इतका अशक्त झालो होतो की तिने सहारा दिल्यामुळेच मी उठू शकलो. पण त्यानंतर मी त्यांचा हात बाजूला केला आणि हळूहळू चालत त्यांच्या खोलीत जाऊन बेडवर बसलो. मालकिनीने मला नाश्ता दिला आणि त्यानंतर औषधेसुद्धा दिली. रात्रीपर्यंत माझा ताप उतरला होता आणि तब्येतसुद्धा जरा बरी झाली होती. पूर्ण दिवस मालकीनने माझी खूप चांगली सेवा केली होती. मी तिला म्हणालो, मॅडम, तुम्ही तर खूप चांगले आहात. मला तर वाटले होते की तुम्ही खूप रागिष्ट आहात. हे ऐकून मालकिनीच्या चेहऱ्यावर विचित्र प्रकारचे भाव जमा झाले होते आणि एक खोल विचारात गेली. मला म्हणाली, मी चांगली नाहीये, खूप वाईट आहे. त्यानंतर तिने आपल्या डोळ्यातील जमा झालेले अश्रू पुसले आणि लगेच खोलीतून बाहेर निघून गेली. मी खूप हैराण होत होतो की नक्की प्रकरण काय आहे. आज रात्री पुन्हा एकदा जोराचा पाऊस पडत होता. मालकिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडायला लागला होता. मला म्हणाली, माहिती नाही हा पाऊस रोज रोज का पडतो. कधी हा पावसाळी ऋतू संपेल काय माहिती आणि माझ्या जीवाला शांतता भेटेल. मला या पावसामुळे खूप टेन्शन येते.
मी म्हणालो, मॅडम हा पाऊस तुम्हाला का नाही आवडत? मालकीन म्हणाली, तुला नाही माहिती हा पाऊस माझा खूप मोठा शत्रू आहे. मी हैराण झालो होतो की असे कसे होऊ शकते. नंतर मालकीनने मला परत दुधाचा ग्लास दिला आणि सोबतच झोपेची गोळीसुद्धा दिली. मी म्हणालो, मॅडम मी ही औषधे का घेऊ? आता तर मला तापसुद्धा नाही. मालकीन म्हणाली, मला काही विचारू नको, तू फक्त खा आणि जाऊन माझ्या खोलीत झोप. मी म्हणालो, नाही, आता मी ठीक आहे, माझ्या खोलीत झोपू शकतो. यावेळेस मी झोपेची गोळी खाल्ली नव्हती, फक्त मालकिनीला दाखवण्यासाठी गोळी खाण्याचे नाटक केले होते आणि मी माझ्या हाताने गुपचूप ती गोळी लपवली होती, जी मालकिनीच्या नजरेत आली नव्हती. मी दुधाचा ग्लास प्यायलो आणि असे नाटक करायला लागलो की मला आता खूप झोप येत आहे. मी घरातल्या दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण माझ्या क्वार्टरमध्ये पावसाचे पाणी गळत होते. सध्या मी ज्या खोलीत होतो त्या खोलीची खिडकी बंगल्याच्या अंगणात होती, म्हणजे त्या खिडकीतून बाहेरचे अंगण दिसत होते. मॅडमची खोली तर आतल्या बाजूला होती, तिथून अंगण दिसत नव्हते. मला पाहायचे होते की शेवटी मालकीनबाईला पावसापासून काय त्रास आहे. ती का मला पाऊस आल्यानंतर बाहेर पाठवते आणि मी जेव्हा परत यायचो तेव्हा रडत असायची. मी हळूच खोलीच्या खिडकीत जाऊन उभा राहिलो, कारण मला वाटत होते की या घराच्या अंगणातच काहीतरी गडबड आहे. कारण जेव्हा पाऊस होत होता तेव्हा मालकीन घराच्या अंगणाकडे सारखी सारखी पाहत असायची. आता सुद्धा पाऊस पडत होता. मला पक्का विश्वास होता की मालकीन बाहेर अंगणात नक्कीच येईल. आता मी हाच विचार करत होतो की तेव्हा मालकीन बाहेर अंगणात आली. बाहेर अंगणात माती होती, झाडे सुद्धा होती. मालकीन एका कोपऱ्यात गेली आणि माती खणायला सुरुवात केली. मला ते पाहून आश्चर्य वाटले की मालकीन माती उकरून दुसऱ्या कोपऱ्यात टाकत होती आणि हाताने ती सरळ करत होती. मला असे वाटत होते की जसे काय या कोपऱ्यातल्या मातीला ती लपवण्याचा प्रयत्न करत होती, किंवा त्या मातीच्या आतमध्ये असे काहीतरी होते जे पावसाच्या पाण्याने दिसले जाईल. मालकिनीला भीती होती की ती माती तिथून निघून गेली तर मातीच्या आतले नजर पडेल. कदाचित मालकिनीचे पैसे दागिने त्या मातीच्या आतमध्ये होते, जे तिला लपवायचे होते. आता मला लक्षात यायला लागले होते की जेव्हा कधी मला ती बाहेर जायला सांगायची तेव्हा मी बाहेरून परत आल्यावर मालकिनीच्या कपड्याला माती लागलेली असायची आणि मालकीन रडत देखील असायची. मालकीन एका कोपऱ्यात माती टाकत होती. तो हिस्सा पूर्ण मातीने झाकला गेलेला होता. पहिल्यांदा कधी मी या गोष्टीवर लक्ष दिले नव्हते, पण आज सगळे काही आठवायला लागले होते. काही वेळ मालकीन हेच करत राहिली आणि परत रडायला लागली. रडत रडत ती आपल्या खोलीत निघून गेली. मी माझ्या खोलीतून बाहेर निघालो आणि त्या मातीला बाजूला करून पाहिले तर मला खूप मोठा धक्का बसला, कारण त्या मातीत तर कोणाच्या तरी हाडांचा सापळा होता. मी पूर्ण हैराण झालो होतो. मी मालकिनीला याबद्दल विचारले तर मालकीनने जे मला काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझ्या मालकिनीचा नवरा बाहेरच्या देशात नव्हता, तर 9 महिन्या अगोदर माझ्या मालकिनीचे आणि मालकाचे भांडण झाले होते आणि त्या भांडणात मालकिनीने रागाच्या भरात आपल्या नवऱ्याला जिवंत मारले होते. मालकिनीला भीती वाटत होती की जर ही गोष्ट पोलिसांना माहिती पडली तर तिला फाशीची शिक्षा होईल. तिने आपल्या नवऱ्याच्या बॉडीला घराच्या अंगणातच पुरली, पण ती एक स्त्री होती, त्यामुळे एकटी असल्यामुळे तिला खूप मोठा खड्डा घेता आला नाही. त्यामुळे जेव्हा कधी पाऊस होत होता तिला ही भीती वाटत होती की तिच्या नवऱ्याच्या हाडांचा तुकड्यांना कोणी पाहू नये, जे मी आता पाहिले होते. मालकीन मला पाहून रडत होती आणि माझ्यासमोर हात जोडून मला म्हणायला लागली की माझ्या या रहस्याला रहस्य राहू दे, मी तुला खूप सारे पैसे देईल. मी मालकिनीच्या या गोष्टीबद्दल कोणालाच सांगितले नाही आणि त्या बदल्यात मला ती खूप सारे पैसे देत होती. जेव्हा माझे 20 लाख रुपये जमा झाले तेव्हा मी परत माझ्या घरी गेलो. ते रहस्य आजसुद्धा माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात बंद आहे, कारण मालकीनने जे काही केले होते रागाच्या भरात येऊन चुकीचे केले होते आणि या गोष्टीसाठी ती रोजच रडायची. पस्तावासुद्धा खूप करत होती. त्यामुळे म्हणतात ना, राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.